मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालंय। आताची ही महत्त्वाची बातमी, हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमोल काळे यांचं निधन झाल्याचं कळतंय। कालच्या भारत पाकिस्तान सामन्याला सुद्धा खरं तर ते उपस्थित राहिलेले होते। अत्यंत अटीतटीचा असा सामना होता। न्यूयॉर्कमध्ये हा सामना झालेला होता। या सामन्यासाठी सुद्धा ते उपस्थित राहिल्याचं कळतंय। मात्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अमोल काळे यांचं निधन झालेलं आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते अमोल काळे। न्यूयॉर्कमध्ये असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झाल्याची ही मोठी बातमी आपण बघतोय। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे। आणि याविषयी बोलूया, जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच अतिशय दुःखद आणि तेवढीच दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल यामिनी, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी म्हणून ते आपल्या सहकाऱ्यांसोबत न्यूयॉर्कमध्ये होते। काल त्यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यानची मॅचही पाहिली आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला, ज्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे। अमोल काळे हे गेल्या 1 ते 1.5 वर्षापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली होती। त्याचबरोबर ते तिरुमला तिरुपती देवस्थानमचे ट्रस्टीही या पदावर आहेत। त्याचबरोबर ते सफल एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे। अशा परिस्थितीत असताना काल जे मॅच पाहिली आणि त्यानंतर तीव्र हृदयविकाराचा धक्का आला आणि त्या झटक्यामध्ये अमोल काळे यांचं निधन झालेलं आहे। यामिनी, ठीक आहे जितेंद्र, तुम्ही असंच सोबत राहा। भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितजी, एक दुःखद अशी घटना आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन। मॅडम, आमच्या सगळ्यांसाठी अविश्वसनीय बातमी आहे। म्हणजे या बातमीवरती विश्वास बसूच शकत नाही। अशा एखाद्या वृत्तावरती आपल्याला प्रतिक्रिया द्यावं लागणं यासारखी दुःखद दुर्दैवी घटना होईल असं वाटत नव्हतं। म्हणजे अविश्वसनीय आहे, माझा तर विश्वासच बसत नाहीये। अमोल काळे हे आमच्याकरता ज्येष्ठ भावासारखे होते। आमच्या प्रत्येक अडीअडचणीला आमच्या पाठीशी उभा राहणारा आमचा मोठा भाऊ गेल्याची आज भावना आहे। आणि मला असं वाटतं की अमोल काळे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय चांगला ठसा उमटवला होता। पण खरंच सांगतो, या क्षणापर्यंत अजूनही असं वाटतंय की ही बातमी खोटी ठरावी। आणि मोबाईलमध्ये अमोलदादांचा नंबर आहे, असं वाटतंय की आता फोन लावावा आणि त्यांच्याशी पटकन बोलावं। खरंच अतिशय दुःखद आहे। अतिशय चैतन्याचा, उत्साहाचा, अगदी खळखळता झरा असं मी अमोल काळेंचं वर्णन करेल। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संबंधित जे कोण मित्रपरिवार आहे, जे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांच्या साठी ही अतिशय मोठी दुःखद आणि अतिशय धक्कादायक घटना आहे। अगदी अजितजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत। खरं तर मित्रासारखा असणारा हा माणूस गमावल्याचं दुःख तुमच्या बोलण्यामधून समोर येत आहे। जितेंद्र आपल्या सोबत होते। जितेंद्र, तुमचेही आभार।